जो जिंकेल तो टीटीएच बरोबर खेळणार आणि हरणार तो आपला घरचा रस्ता पकडणार. आणि टीटीएच संघ हे आपले टायमावर उपस्थित राहावे. टीटीएच संघ हॅलो. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुनश्च एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि आजच्या दिवसाला सुरुवात करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आणि या गावदेवी मातेसमोर नतमस्तक करून मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम ऑल ऑफ यू. स्वर्गीय सुमितदादा प्रतिष्ठान आयोजित पालघर चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज खरं आता ना अंतिम दिवस या स्पर्धेचा. आज कोण ना कोणतरी ही ट्रॉफी चमचमणारी 25 किलो वजनाची ट्रॉफी आपल्या घरी नेणार आहे, आपल्या गावामध्ये नेणार आहे आणि आज तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. मॅचला आपण सुरुवात केली आहे. एका बाजूला वडकून महालक्ष्मी डानू हा संघ, दुसऱ्या बाजूला मनोर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि दोन्ही संघाला जिंकणं फार गरजेचं आहे कारण की डू ऑर डाय मॅच आहे, करो या मरोची स्थिती आहे. हो, पहिला बॉल हलका हाताने आपण पाहतो इथे ढकललाय, फक्त दिशा दाखवली आहे आणि एक सिंगल इथे जरूर मिळेल. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 6 या धावफलकावरती. 6 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल मिस्टर लिस आपल्याला पाहायला मिळेल जिथे एक सिंगल पुन्हा एकदा आली आहे. लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. एक सिंगल तर मिळेल. दोन्ही ऑफिशियल अंपायर आमचे अक्कू राऊत सर तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला आमचे धीरज मोरे सर, खास करून थर्ड अंपायरच्या भूमिकेत चिराग तरे सर तुम्हाला पाहायला मिळतील. तिन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला जरूर पाहायला मिळतात जेव्हा जेव्हा पालघर या नगरीमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण ही टीम पाहायला मिळते. वाणी सर देखील इथे उपस्थित आहेत. वेलकम वाणी सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. कारण की एका मुलाचा वाटा देखील या स्पर्धेसाठी त्यांचा देखील आहे नेहमीच, कारण की पालघरमध्ये स्पर्धा असू दे वाणी सर हे नाव आवर्जून घेतलं जातं प्रथमतः आणि त्यांना देखील प्राधान्य दिलं जातं. खास करून अंडरआर्म क्रिकेट या क्षेत्रामध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे आमच्या वाणी सरांचं. आणि पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव देखील आहेत. त्यामुळे या प्रत्येक अप टू डेट माहिती आणि एक चांगला प्लॅटफॉर्म पालघर टेनिस क्रिकेटला देण्याचं काम ते करत असतात. आपलं पालघर कसं पुढे जाईल हे पूर्णपणे दाखल त्यांच्या माध्यमातून करण्यात येतं. प्रत्येक संधी त्यांच्या माध्यमातून देण्यात येते. प्रत्येक खेळाडूला संपूर्ण असोसिएशन आज नेमलं गेलं आणि त्या असोसिएशनच्या माध्यमातून खरं असताना तुम्ही स्पर्धा नेहमीच पाहत असता त्या पालघरमध्ये. लोवा फुलटॉस ऑन साईडला टर्न तर केला, डायरेक्ट थ्रो, अखेर एक सिंगल कंप्लीट. कालपासून आपण पाहतो जरूर बिग बॅश फॉर्मॅटमध्ये सर्व काही मॅचेस इथे जरूर खेळताना पाहायला मिळाल्यात. आणि यस, आज तुम्हाला आपण जर पाहिलं तर जरूर नॉकआउट मॅचेस सर्व काही पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आता आज प्रत्येक मॅच जिंकणं आपल्याला फार गरजेचं आहे. डू ऑर डाय मॅच आहे. जे काही करायचं आहे ते या मॅचमध्ये करायचं आहे, आजच्या दिवसामध्ये करायचं आहे. फेकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. अखेर इथे जरूर पाहायला मिळेल एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचल 9 या धावफलकावरती. पालघर चषक 2026 चे थरार आहे. खास करून आपण जर पाहिलं समीरजी जाधव यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आज संपन्न होती आहे. तब्बल 4 दिवस डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतात. बॉलिंग बाकवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय फिल्डर आहेत तिकडे डाऊन द बॉल आणि अखेर एक सिंगल तर मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. सकाळचं पर्व अगदी आपण जर पाहिलं दुपारचं पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. अंडर द सनलाइट ही स्पर्धा जरूर आपण खेळवतोय आणि थोड्याच वेळात अंडर द फ्लड लाईट्स तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. ओ बायटक स्ट्रोक, फटका चांगला, फील्ड डीप मध्ये आणि एक सिंगल इथे मिळेल. अकरा धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. अखेर फिल्डर आणि त्याला बीट करून बॉल जाईल सीमा पार. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान सुधीरजी गरज साहेब इथे उपस्थित होतात आणि एक लेजंड क्रिकेटर पवनसुत नवली संघाच्या वतीने तुम्हाला कित्येक वर्ष ज्या संघासाठी त्यांनी सर्वस्व दिलं, या पालघर क्रिकेटला ज्यांनी सर्वस्व दिलंय असे आमचे सुधीरजी गरज साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुधीरजी गरज सर.
आपलं स्वागत आहे. बघा 9 मिनिटांमध्ये प्रॉपरली टायमिंग तुम्ही 3 ओव्हर घेतलेला आहे आणि अजून उर्वरित तुम्हाला 3 ओव्हर बरोबर 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचं हे देखील नोंद घ्या. कारण की 5 ओव्हर तुम्हाला टायमर इथे सेट करण्यात आलं ते म्हणजेच 18 मिनिटाचा आणि त्या 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक ओव्हरसाठी तुम्हाला जरूर पॅनलाइज करण्यात येईल आणि त्या अखेर विकेट येत्या फलंदाज होईल बाद. धक्का लागला या संघाला. थँक्यू सो मच. चला नेक्स्ट टीम आपण उपस्थित व्हा. दोन्ही टीम्सला विनंती आहे. टीटीएस आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम. येस टीटीएस संघ आपण इथे उपस्थित व्हायचे रेडी राहा. इथं फटका तर आलाय, लाजवाब कमबॅक केलाय. बॉल तयार पुन्हा एकदा. हो पुढचा बॉल आणि इथे क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय, फर्निचर उद्ध्वस्त केल्यात. बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. विकेट. थँक्यू सो मच. परंतु आज मात्र प्रत्येक जण जो चॅम्पियन संघ होईल तो फोटो मात्र काढेल या ट्रॉफी सोबत. या चमचमणारी 25 किलोची ट्रॉफी आज कोणतरी संघ उचलून नेल आपल्या घरी आणि चमचमणाऱ्या मालिकावीरच्या बाईक वरती कोण करीत बसेल. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये फटका बसलाय, परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. विकेट्स आपण पाहिलं तर 5 विकेट्स आतापर्यंत गेलेल्या आहेत. इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे. 20 धावा दाफलकावरती 20. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नवीन बॅट्समन नेम ओमित. ओमित आलेत स्ट्राईक एंड वरती. बॅट्समन यावेळेस कव्हर्सला खेळायचं होतं परंतु प्रॉपरली टाइम करता आला नाही, प्रॉपरली कनेक्शन नव्हतं आणि इथे येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4चा खेळ कंप्लीट आणि दाफलक एकदम पोहोचलाय 20 या दाफलकावरती 20. 20 धावा दाफलकावरती. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचे. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. कारण की बघा आज प्रत्येक मॅचेस आपल्याला वेळेवरती कंप्लीट करायचे आहेत. आज ऑलरेडी आपण 1 तास लेट आहोत. त्याच दरम्यान रोहित सिंग मनोर त्यांना मी विनंती करेन या. रोहित सिंग आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण उपस्थित व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत. मग जेव्हा इनिंग कंप्लीट होईल तदनंतर आपण आज राहताना ड्रिंक्स तुम्ही तिथे एन्जॉय करू शकतात. आज आपल्याला लवकर मॅचेस कंप्लीट करायचे त्यामुळे ड्रिंक्सला आपण जास्त वेळ देणार नाही आहोत, हे देखील नोंद घ्या. कारण की प्रत्येक टीमला ही विनंती आहे, सूचना आहे. कारण की आज 1-1 मिनिटं 1-1 सेकंड फार महत्वाचं आहे आजच्या दिवसामध्ये. येस पूर्णपणे आपण जर पाहिलं रेफ्रिजरेटरमध्ये सेटअप करून ठेवलाय प्रॉपरली, तिथे फिल केलंय जिथे ड्रिंक्स तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस प्रॉपर टप्पा. बॅटन बॉलचा संपर्क नाही, बॅटन पार्टसा मधून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे येतोय डॉट बॉल. 20 धावा दाफुलकावरती आहेत. ओव्हर नंबर 5 बॅक टू बॅक 2 डॉट्स आलेत. पुढचा बॉल बॅटर पासून दूर ठेवला, इथे आला व्हाईट बॉल
अतिरिक्त धाव इथे मिळेल. 21 धावा धाव फलकावरती 21 ऑन अ बोर्ड. राईट आर्म राऊंड विकेट बॉलर यार पुन्हा एकदा. हो फटका चांगला इथे लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साईडला नटराज स्टाईल मध्ये एक पाय वरती करून इथे फटका स्ट्रोक खेळल्यात करा आणि इथे अखेर एक सिंगल मिळते डिक्लेअर झोन मध्ये. या सिंगलच्या मदतीने दाफल जम पोहोचेल 22-22. क्या बात आहे. आमचं उत्कर्ष पाटील सर देखील आलेत. आज साखरफुडा त्यांचा आहे की काय असंच वाटतंय जणू. आणि ते एक सिंगल जरूर मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफल जम पोहोचल 23. 23 धावा दाफल का वरती आहेत. हो आता देखील एक सिंगल मिळते. वारंवार एक एक सिंगलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बुनबुलसे सागर बनतात थेंबे थेंबे तळे साचे हेच इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. समीकरण हेच आहे. सिंगल डबलचा खेळ खेळायचा आहे. धावा इथे बनवायचा त्यांना देखील माहिती आहे विकेट्स इथे गेलात परंतु आता धावा देखील येणं फार गरजेचं आहे. कारण की आता प्रत्येक मॅच तुम्हाला इथून पुढे डुआ डाय मॅच आहे. करूया मरोची स्थिती आहे. प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं आहे. बॅटची एज मागे गेल्या लॉंग स्टॉपला आणि नॉन स्टॉप गेला तो देखील एक सिंगल इथे मिळेल. त्या व्यासपीठावरती संपूर्ण आमचं अजून कमिटी तुम्हाला पाहायला मिळते जी भरपूर मेहनत अगदी जिम्मेदारी त्याची खांद्यावरती आहे. आज अखेर चेहऱ्यावरती स्माईल आहे कारण की आज शेवटचा दिवस आलाय. उद्यापासून जो तो आपापल्या घरी कामधंद्या व्यवसायामध्ये जरूर बिझी राहील. बिझी शेड्यूलमध्ये आपल्या फॅमिली टाइम सोबत राहील. आणि आमचे यतीन पाटील तिथे पाहायला मिळतील. एका बाजूला आमचे कुणाल माणिकशेठ मात्रे तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला आमचे त्यांच्या अनिकेत देखील तिथे उपस्थित आहेत. भरपूर मेहनत आहे आणि जर विचार केला तर एक दिल आहे तर दुसरी धडकन आहे ही जोडी आहे. खास करून आपण जर विचार केला तर जरूर कल्लूबाई असेल तदनंतर करण ठाकूर असेल यतीन पाटील कुणाल मात्रे तदनंतर आपण पाहिलं तर अनिकेत तदनंतर साहिल तदनंतर सनोज टीम भरपूर मोठे आमचे दुबे असतील खास करून. आणि नेहमीच सुमित दुबे म्हटलं ते उत्कृष्ट फलंदाज देखील त्या दिवशी आपण पाहिलं झलक त्यांची. आणि एक मोलाचं योगदान म्हणजे नेहमीच आमच्या मोहित बाईचं राहिलंय त्याचं देखील नाव उल्लेख होणं फार गरजेचं आहे. कारण की बहुचर्चेत कालच्या दिवसामध्ये राहिलेत मोहितबाई आमचे. आणि खास करून ते पाटील नेटवर्कने त्यांना अगदी टॉप वरती नेऊन ठेवलंय. प्रत्येक घरोघरात मोहित यांना पोहोचवलं. चला यास टीटीएस संघ आपण लवकरात लवकर उपस्थित व्हायचंय. टीटीएस संघ आपण रिपोर्ट करा लगेच कारण की जशी मॅच कंप्लीट होईल कुठलाही वेळ न घेता आपण टॉस करणार आहोत. कारण की आज प्रत्येक टाइम टू टाइम मॅचेस कंप्लीट करायच्या तो वेळ वाया आपल्याला एक्स्ट्राचा खर्च करायचा नाहीये. ओव्हर नंबर आपण पाहतोय 6 षटक क्रमांक 6 शेवटचं आणि अखेरचं षटक आहे. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहेत. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला बॉल ऑन साईडला हलक्या हाताने बॅटची दिशा दाखवली फक्त इथे आणि एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 26. 26 धावा धावफलकावरती आहेत. अल्पेश आहेत बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आणि ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला ओमित आणि अंबिया यांना आपण पाहतोय. दोनच एक सिंगल धावफलक जम पोहोचल 27. 36 धावांचं करताना 36 धावा ते 40 धावा इथे बनल्या पाहिजेत तर मॅच मध्ये मजा येईल. कारण की शेवटच्या आता 4 बॉल आहेत. 27 धावा धावफलकावरती आहे. 27 लास्ट 4 बॉल. हो इथं देखील लॉफ्टेड स्ट्रोक आहे. फिल्डर तिकडे मिड ऑफला तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अखेर तुम्हाला जिथे पाहायला मिळालं की आता देखील एक सिंगल ऍड झाली आहे. या इनिंग मध्ये संपूर्ण आपण जर पाहिलं ना तर 1 ते 2च चौकार आले. त्याच्यामध्ये डॉट्स भरपूर आहेत. सिंगल आहेत जास्तच्या. हो टॅप शॉट खेळले आहेत. फिल्डर तिकडे आहेत डाऊन द बॉल. इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होत असताना धावफलक आपण जर पाहिलं तर जरूर जाऊन पोहोचलोय ते म्हणजेच 28. वाईट बॉल होतो. 29 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 29. शेवटचे 2 बॉल बाकी 2 टू गो. व फटका चांगला इथे आणि अखेर बॉल जाईल सीमा रेषा पार. चौकार. थँक्यू सो मच. 33 धावा
वाणी सर आय थिंक तिथे फोटो क्लिक करतात उत्कर्ष पाटील सरांचा. जवळजवळ ते देखील फॅन झालेत उत्कर्ष पाटीलचे. थर्टी 33 जावा व पुढचा बॉल टॅप केला. पुन्हा एकदा आपण पाहतोय आणि इथे अखेर विकेट मिळते. अखेरच्या बॉलवरती चौकार आला परंतु इथे कमबॅक केलं, विकेट आली, समीकरण बदललं. 33 जावा दाफलकावरती आहेत आणि 34 धावांची गरज. येणारे आपण पाहिलं तर 36 बॉल आणि 34 धावांची गरज मैदानावरती आहे. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. वारंवार आम्हाला सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेची आहे, कारण की आज लवकरात लवकर आपल्याला सर्व काही मॅचेस कव्हर करायचे आहेत. आज आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण दिवस आहे. बक्षीस वितरण सोहळा, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आणि आज भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे ही मालिकावीरची किताब तुम्हाला पाहायला मिळतो, जी बाईक आज कोणाजवळ तरी मिळणार आहे, जिथे या बाईकवरती सवार होऊन कोण ना कोणतरी जाईल. त्याच दरम्यान 25 किलोची ट्रॉफी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्याच दरम्यान आमचे मयूरजी बागबार इथे उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. कारण की हसरा चेहरा म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे मयूर यांची. थँक्यू डीजे. क्या बात आहे. आज भरपूर असे गिफ्ट प्रेक्षकांसाठी आहेत, खास करून लकी ड्रॉ साठी. आपण जर विचार केला 3 सायकल लकी ड्रॉ साठी आहे. तदनंतर 10 विराटचे टी शर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तदनंतर बॅट आहेच, कॅप आहे, कूलर आहे आणि आज अजून एक विशेष करताना खास करून गिफ्ट तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे मयूरजी भागवत यांच्या वतीने पुरस्कृत आज कोल्ड ड्रिंक देखील पाहायला मिळेल. 12 थम्सअप. क्या बात आहे. म्हणजे आज संध्याकाळची मजा सर्वांची होणार आहे, ज्यांची सर्वांची सोय होईल आज. चला डीटीएस संघ आपण उपस्थित व्हा लवकरात लवकर. डीटीएस संघ आपण कुठे असाल तर लवकरात लवकर रिपोर्ट करायचं आहे, उपस्थित व्हा, कारण की आपण वेळेवरती उपस्थित होणं फार गरजेचं आहे. बघा, अन्यथा पॅनल्टीच्या समोर तुम्हाला जावं लागेल, कारण की आयोजकाला देखील आवडणार नाही की तुम्हाला आम्ही पॅनल्टी देऊ, परंतु तुम्ही उपस्थित होणं फार गरजेचं आहे. बघा, एवढ्या मोठ्या स्टेजवरती येत असताना तुम्ही वेळेचं देखील मर्यादा ठेवली पाहिजे, कारण की आपल्यासाठी स्पर्धा असते. त्यामुळे आपण देखील वेळात येणं फार गरजेचं आहे. त्या रिस्पेक्ट करणं क्रिकेटचं, त्या रिस्पेक्ट करा नक्कीच त्या आयोजकाचं. नेहमीच आपण पाहत असतो जे मेहनत भरपूर करत असतात. आता देखील आपण पाहिलं समीर दादा आमच्या घरी गेले नाही आहेत, अजूनही तयारी चालू आहे. स्वतः आयोजक आहेत तरी देखील हातभार लावतात त्या स्पर्धेसाठी. गेले 2 ते 3 महिने स्पर्धेची चर्चा चालू आहे, संपूर्ण आयोजन कमिटी मेहनत करते, परंतु स्वतः आयोजक कोण काम करेल ते म्हणजे आमचे समीर दादा स्वतः येतात, अजूनही उपस्थित आहेत. अजूनही आपण जर पाहिलं संपूर्ण जोपर्यंत वर्क कंप्लीट होत नाही, संपूर्ण इव्हेंट इथे कसं होतंय आज, कारण की इम्पॉर्टंट दिवस आहे त्यांना देखील माहिती आहे. त्यामुळे सर्व काही पाहून आज ते जरूर तयारीला जातील. संपूर्ण आपण जर पाहिलं, नजर टाकली एकदा स्टँड्स वरती, एका बाजूला आपण जर पाहिला तर नवघर आरएमसी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर माजी क्रिकेटपटू पवनसुत नवली संघाचे श्री प्रफुल्ल वासुदेव मोरे स्टँड आहे. त्याच्या बाजूला आपण जर विचार केला तर माजी क्रिकेटपटू पवनसुत नवली संघाचे लक्ष्मण पांडुरंग पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वर्गीय सुदाम देवजी गरज स्टँड आहे. त्याच्या बाजूला स्वर्गीय धरणीधर अनंत पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर श्री वीरेंद्र कमलाकर पाटील स्टँड आहे. त्याच्यानंतर लीलाधर पांडुरंग पाटील स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खास करून शेवटचं आणि एका बाजूनी पहिलं जे स्टँड तुम्ही पाहतात श्री विद्यमान नगराध्यक्ष तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे श्री उत्तम मोरेश्वर गरज स्टँड तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. येस, आणि आमचे पाटील इव्हेंटचे प्रॉपर रायटर आमच्यासोबत नक्कीच धीरज कोण ओळखत नाही, परंतु लाल्या नावाने नक्कीच प्रसिद्ध आहेत. अखंड पालघर पासून जी चर्चा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे पाटील इव्हेंटची, आणि आज भरपूर अशी मजा येणार आहे त्यांच्यासोबत देखील. आज कमीत कमी 3 ते 4 कल्लूबाई इव्हेंटवाले आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. एक आमचे रॉयल इव्हेंट आहेत, एक आमचे पाटील इव्हेंट आहेत, एक शाह इव्हेंट जिथे एलईडी स्क्रीन ते चालवतात, आणि संपूर्ण 3 ते 4 इव्हेंट्स खरं या स्पर्धेमध्ये तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे. काय पाहिजे समीर दादा अजून? ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी राज्य केली ही स्पर्धा आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 33 आणि 34 धाव्यांची गरज आहे. 36 बॉल 34 धाव्यांची गरज. मॅचला होते सुरुवात. इनिंग नंबर 2. मॅच ऑन, गेम ऑन, बॉल तयार.
तेव्हा दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल. काय चालाकी केली आहे मी तर म्हणेन. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहावं लागेल. दडदड वाढलाय बॅट्समनचं देखील. काय घडलंय नक्की मैदानावरती. चला टीटीएस संघ आपण कुठे असाल तर रिपोर्ट करा. संघाला विनंती, याच्यानंतर लगेचच मॅच आहे. कुठलाही वेळ इथे घेतला जाणार नाही हे देखील नोंद घ्या. अंपायर्स कॉल काय अजूनही या निर्णय आलेला नाहीये. चेक केलं जाईल. ओ इकडे आला व्हाईट बॉल. सुरुवात इथे व्हाईटने केली आहे. चला बघा, पंचांची वाद घालू नका. बघा तुम्ही मोठी स्पर्धा खेळतात टीम, ही विनंती आहे. बघा अल्ट्राएच साठी रिव्ह्यू नाहीये दादा. अल्ट्राएच साठी रिव्ह्यू नाहीये. टीमला विनंती आहे. चला व्हाईट साठी ओके चेक कर पाहत आपण. चला डीआरएस इथे घेण्यात आलं. चिराग तरेस सर इथे उपस्थित आहेत. त्याच दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावरती वळतोय, जिथे मान सन्मान इथे आपण जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सन्मान्य आदरणीय सुधीरजी गरज साहेब इथे उपस्थित आहेत. एक लेजंड क्रिकेटर पवनसुत नवली संघाच्या वतीनं कित्येक वर्ष या गावासाठी दिलेत, कित्येक वर्ष या क्रिकेटसाठी ज्यांनी दिलंय आणि कित्येक खेळाडू देखील घडवल्यात. त्यांचं पाहून कित्येक नवीन नौके खेळाडू तयार देखील झालेत. त्यामुळे त्यांचा देखील मान सन्मान इथे केला जातोय. यतीनजी पाटील साहेब यांचे शुभाचे मान सन्मान इथे केला गेला. मायेची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान इथे करण्यात आला. थँक्यू सो मच. धन्यवाद. आम्ही जरूर आभार व्यक्त करू त्यांचा. एका बाजूला डिसिजन देखील पेंडिंग आहे. चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये, जिथे संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम आहे उपस्थित आणि आमचे चिराग तरे सर देखील तिथे उपस्थित आहेत. दूध का दूध पानी का पानी. डीआरएस के बाद आगे की कहानी. येस इट इज अ वाईट बॉल. रिव्ह्यू देखील गमवलाय तुम्ही. एक अजूनही तुम्हाला संधी मिळणार आहे, कारण की प्रत्येक इनिंग मध्ये 2 रिव्ह्यू आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पाहायला मिळेल, जिथे हलक्या हाताने एक सिंगल इथे जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने अकाउंटर ओपन केलं मगाशी वाईटने. आता एक सिंगल जिथे वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलंय आणि सिंगल ऑन अ बोर्ड. 2 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर. पहिला प्रगतीपथावरती जिथे 34 धावा बनवायच्यात इनिंग नंबर 2 मध्ये. पूर्वार्धाचा खेळ आहे आणि इथे मॅच जिंकणं फार गरजेचं आहे. बॉल तयार. दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. करो या मरोची स्थिती आहे आणि ते करून तुम्हाला दाखवावं लागेल. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय, या संपूर्ण या ट्रॉफीज पर्यंत तुम्हाला जर पोहोचायचंय, तर संघर्ष आठवावा लागेल, मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण की जे काय करायचं या पालघर चषकामध्ये तुम्हाला जर आपल्या नावाचं इथे डंका वाजवायचा असेल तर मेहनत देखील तितकीच करावी लागेल. मेहनत करावी लागेल प्रचंड. ऑफरचा बॉल पुन्हा एकदा खेळायचं होतं सिंगल, परंतु फिल्डर आहे. एक एक डॉट इथे प्रेशर वाढवणार आहे, प्रेशर बिल्डअप करणार आहे समोरच्या संघावरती. हे क्रिकेट आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. कारण की मंजिल मिळेल किंवा नाही मिळेल ते सांगू शकत नाही. आपण क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल खेळ आहे, परंतु तुम्हाला कोशिश करावी लागेल. कारण की आपण नेहमी म्हणत असतो ना, मंजिल मिले या नहीं मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. संपूर्ण आज जर तुम्ही पाहिलं तर एक वेगळं टॉस देखील तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे पालघर चषक एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान. म्हणजे तुम्हाला जेव्हा टॉस आपण उडवू, जेव्हा स्पिन करू, तेव्हा तुम्हाला हे कॉल करायचं, एका बाजूला पालघर चषक का तुम्हाला स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान पाहिजे. आणि हे तुम्हाला जरूर टॉस प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळेल, जिथे टॉस आपण करू नेक्स्ट मॅचचा. एक आगळं खऱ्या अर्थानं शैली तुम्हाला पाहायला मिळते. ओ इथे संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही आणि अखेर इथे कॅच ड्रॉप झाली. जीवनदान मिळतं. कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये आपण पाहिलं जीवनदान मिळालंय, एक वेगळं रूप धारण करत असतो बॅट्समन. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलंय, कोण विसरेल, जिथे जीवनदान मिळालं होतं रोहित शर्माला, तिथे विश्वविक्रम झाला. 264 धावा विस्फोटक अंदाजमध्ये त्यांनी बॅटिंग केली. तदनंतर कोण विसरेल, ऑस्ट्रेलियन संघाच्या वतीने जेव्हा मॅक्सवेल त्याची कॅच सुटली, तेव्हा त्यांनी विश्वकप आपल्या जरूर ऑस्ट्रेलियासाठी येऊन ठेवलं आणि आता तेच मैदानावरती कॅच ड्रॉप झाली आहे.
ऑफरचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो हलका हातानं इथे पाहायला मिळेल, जिथे देखील एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 8 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1चा काही कंप्लीट आणि तब्बल 8 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. अजून इथून जर विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळेल बाहेर आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी सुटून आल्यावर म्हणतोय बाई नाही गुन्हा मी करणार कधी ये बाबा अरे आमच्या महाराष्ट्रात पोलिसांचा नाद लय वाईट बरका खाली घेऊन बर्फाची लादीला साहेब हानत्यान लय आतमधी खाली घेऊन बर्फाची लादीला साहेब ओव्हर नंबर 2. आता येणारे आपण जर पाहिलं तर 30 बॉल आहेत आणि 26 धाव्यांची गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम वडकून या संघाला महालक्ष्मी वडकून डहाणू हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला मनोरा संघ खेळतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा पाहायला मिळेल, जिथे देखील एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहतो जम पोचलाय 9 या धावफलकावरती. बघा 18 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर मगाशी चिराग सरांनी सांगितलं की जी स्टम्पच्या मागची लाईन आहे त्याच्या मागे तुम्हाला एक फिल्डर एक्स्ट्रा जरूर ऍड करावं लागेल. हे पॅनल्टी या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर, कारण की वेळेवरती आपण सर्व काही मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे आज तुम्हाला जरूर शिस्तबद्ध अशी कामगिरी करावी लागेल, कारण की रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे टाइमचं. टाइम इज इम्पॉर्टंट इन क्रिकेट आपण नेहमी म्हणत असतो. सो इथे आली विकेट, दांडी गुल आणि फलंदाजाची झाली 32 गोल. फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विनोद आलेत. ऑन स्टेज आमचे जरूर एक दिल आमच्या सोबत आहे, म्हणजे यतीन पाटील धडकन मुख्य व्यासपीठावरती, म्हणजे आमचे कुणाल मालिक शेठ मात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. करण ठाकूर त्यांच्या सोबत आहेत, चर्चा जरूर करतात की भरपूर मेहनत आहे. आज करताना तुम्हाला संध्याकाळच्या सत्रावरती जरूर पाहायला मिळेल, जिथे या सर्वांच्या चेहऱ्यावरती स्माईल असेल, खुशी असेल, कारण की एवढी मोठी स्पर्धा प्रथमच आपण भरवली आणि ती चर्चा अखंड महाराष्ट्रभर पोहोचली. कारण आता अभिमानाची गोष्ट या पालघर नगरीमध्ये प्रथमच अशी स्पर्धा, त्याच्यामध्ये तुम्हाला बाईक आहे. तदनंतर आपण जर पाहिलं प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे, 6 कॅमेऱ्यांसहित ही स्पर्धा आहे, 25 किलोची ट्रॉफी आहे, प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे, अजून काय पाहिजे सर्व काही या स्पर्धेमध्ये. आणि खास करून खेळाडूंसाठी गिफ्ट भरपूर आहेत. मारुती मॅचमध्ये पाहिलं तिथे गिफ्ट आहेत. तदनंतर आपण पाहिलं जे सुपर 8 मध्ये संघ खेळले ना त्याच्यासाठी देखील ट्रॅक आणि टी शर्ट आहेत, जे आपण पाहतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये सर्व परिधान करून खेळतात. आणि क्रिकेट आहे, पालघरचं क्रिकेट म्हटलं तर टॉपचं क्रिकेट. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन ए बोर्ड, 4 बॉल आणि 11 धावा मॅच. पण थोडंसं ट्विस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय, जिथे त्याच दरम्यान आमचा डोंबोलीचा एक बुलंद आवाज, डोंबोलीपासून सुरुवात जिथे झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची पोहोचली. आमचे मनीष बागले सरांचं इथे जरूर आगमन होतं. आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम मनीष बागले सर. याचा आवाज तुम्हाला आज जरूर ऐकायला मिळणार आहे अंतिम दिवसामध्ये. बॉलत यार पुढचा बॉल यावेळी आपण पाहतोय बॅकफुटला पंच केला. लेट कॅट इथे पाहायला मिळतो आणि लेट पण टेट एक सिंगल मिळते. आज यतीन पाटील आणि ज्या प्रकारे कुणाल मात्रेंनी 4 दिवस जोडी गाजवली आहे, त्याच्या आज समालोचन कक्षामध्ये देखील जोडी गाजणार आहे. की 3 कॉमेंटेटर्स ऑलरेडी आलेत आणि आमचे संतोष पाटील सर. बॉलत या तुम्हाला पाहायला जरूर मिळतील आणि 14 धावा धावफलकावरती 14 ऑन बोर्ड. 34 धावांचं लक्ष आहे, 34 धावांचा पाठलाग तर करायचा आहे. 14 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. इथून अजूनही पुढून 20 धावांची आवश्यकता आहे. येणारे 24 बॉल आणि 20 धावांची गरज.
थँक्यू सो मच. संगीत तुम्ही ऐकता जेव्हा जेव्हा लालबागचं राजाचं संगीत येतं ती आठवण येते गणेश उत्सवची. आणि मुंबईचं आपण पाहिलं तर राजा म्हणजे लालबागचा राजा त्याचं संगीत तुम्ही ऐकतात आणि आमचे बॉस अर्थातच DJ विशाल याचं संगीत तुम्ही ऐकतात. प्रत्येक पहिल्या दिवसापासून जरूर प्रत्येक प्रेक्षकांना नाचवलं आपल्या डीजेच्या तालावरती आणि आमच्या आवाजाची काळजी खास करून कॉमेंटेटर सेक्शनची घेतली आहे. ते म्हणजे आमचे DJ विशाल, त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय जरूर जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावफलक 15 धावफलकावरती आहे. ओ इथं फटका चांगला आहे. आडवा बॅटने केलाय कडवा प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. बॉल यार पुन्हा एकदा आपण पाहतो लॉफ करण्याचा प्रयत्न तर होता परंतु इथे आला अंपास कॉल व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिल्डर थोडंसं फंबल झाले मागे बॅकअप चांगला आणि ते अखेर एक सिंगल मिळणार नाही असं वाटलं होतं की सिंगलसाठी प्रयत्न करतील परंतु प्रयत्न केले नाही आणि इथे आलाय डॉट बॉल. एक डॉट इथे विनिंग पर्सेंटेज वाढू शकतो जरूर फिल्डिंग करत असताना या टीमचा परंतु बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग करते पटकून महालक्ष्मी डहाणू हा संघ. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आहे. हे सिंगल डबल हे लाईफलाईन आहे क्रिकेटची आणि त्याच इथे प्राधान्य दिलं जातोय. अजून एक इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल ऍड झाली आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल 21 धावा. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर आता सायकल देखील आलेल्या आहेत जे लकी भाग्यवान विजेतासाठी. सर आपण जर पाहिलं की पहिल्या दिवसापासून तुम्हाला खास करून आम्ही आवर्जून सांगू ही मोठी स्पर्धा आहे. पालघरमध्ये जे कधी झालं नाही आणि कधी होणार नाही ही स्पर्धा मनीष सर तुम्हाला आज पाहायला मिळेल जरूर आणि त्याच्यामध्ये क्या बात आहे. आज 3 सायकल मनीष सर तुम्हाला पाहायला मिळतील. लकी ड्रॉ त्याच्यामध्ये तुमचं देखील नाव येऊ शकतं सर. आणि आज 3 सायकल आहेत त्याच्यामध्ये एक सायकल आपण जर पाहिलं तर खास करून आमचे सर्वांचे लाडके कुणाल माणिकशेठ मात्रे आणि अमन कनोजिया यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. जोडी थोडीशी चेंज झाली आहे परंतु 23 झाले दादा 23 धावा. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर 2 ज्या सायकल्स आहेत त्या सनी राठोड यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा देखील आम्ही आभार जरूर व्यक्त करू. थँक्यू सो मच त्या सर्व मान्यवरांचं. टोटल 5 सायकल्स. क्या बात आहे. जिथे एक आय थिंक बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर येस ओके म्हणजे टोटल 5 सायकल सनी राठोड यांच्या माध्यमातून जरूर देण्यात आलेत. क्या बात आहे. त्यांचं आम्ही मनाचं अंतःकरणापासून जरूर आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच कारण की लाख मुलाची मदत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून जरूर देण्यात आली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि खास करून आमचे कुणाल शेठ आणि त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू आणि अमनबाई त्यांचा आम्ही खास करून आभार व्यक्त करू. अमनबाई इथे उपस्थित झालेत. वेलकम अमनबाई. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती कारण की आपली जागा आमच्या मनामध्ये आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचला ते म्हणजेच 27 धावा धावफलकावरती आहेत. विजयापासून थोडंफार दूर आहेत आता. व इथं फटका चांगला फिल्डिंग लाजवाब आहे आणि इथे विकेट उंगली उपर परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. थँक्यू सो मच. बोलो जय श्रीराम. आज शनिवार देखील आहे. जय बजरंग बली. ऑटो मॅच पुन्हा एकदा बॉल यार सरा बॉल बॅक ड्राईव्ह आणि इथे गळलंय तरी काय. हे इथे नशिबाचा आलाय हा चौकार. भगवान देताय छप्पर फाड के देताय आणि इथे आलाय चौकार. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 31. थँक्यू सो मच. इथे चुकी घडली
यतीनबाई नशिबाचा चौकार आलाय, कारण की इथे काटकसरने कमवलं होतं आणि इन्कम टॅक्स मध्ये कमवलं असं म्हणावं लागेल. आज पद्धतीचा इथे थ्रो केला आणि चौकार इथे आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल जिथे डॉट बॉल येतोय. दाफलक आपण जर पाहिलं तर 31-31 ऑन बोर्ड. ओ क्या बात आहे, हलक्या हाताने फक्त दिशा दाखवल्या, सॉफ्ट हँड्सने खेळल्यात आणि ते दिशा दाखवली. एक सिंगल. 32 धावा दाफलकावरती आहेत. अजून उर्वरित आपण जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ जरुरी बाकी आहे. शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. एक बॉल आहे शेवटचा. येस, एक बॉल आहे. थोडंसं करेक्शन आहे. हो, इथं देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहे, थ्रो केलाय आणि अखेर इथे सामना होतोय. फिनिश सामना जिंकला बॅटिंग करत असताना टीम महालक्ष्मी वडकुन दाहोन या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि नेक्स्ट राऊंड मध्ये दाखल झालाय.